लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचाच म्हणजे 5 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागामध्ये खूप छान दाखवलंय हा त्यांनी. कला आता कंबर कोचून कामाला लागलेली असते, कारण सरोज मॅडमनी सगळ्या नोकरांना सुट्टी दिली आहे ना. आता कला म्हणते, आई आपण आधी स्वयंपाकाचं बघूयात, स्वयंपाक पाणी झालं की मी फर्निचर पुसायला घेते. आता कलाच्या आई संगीताताई म्हणतात, अगं मी काय म्हणते कले, तू स्वयंपाक पाण्याचं बघ, आवडी तुला माहिती आहे ना या लोकांच्या खाण्यापिण्याच्या, ते फर्निचर मी पुसते. कला म्हणते, अगं आई तू वाकून कामं करू नकोस बरं, तुझी कंबर धरली तर. आणि हे सोफा विफा इथलं पुसणं सगळं सोपं नाही आई, हे काय आपलं घर आहे का, ते सगळं कामं मी करते, तू राहू दे. आता या संगीताताई म्हणतात, बरं बरं बाई ऐकते माझं, पण मी बोललेल्या गोष्टीचा तू विचार कर हं. आता कला म्हणते, काय बोलतेस आई तू. त्यावर संगीताताई म्हणतात, अगं मी काय बोलते ते तुला ठाव आहे हा कले, मी तुझ्याशी काल पैंज लावली होती की नाही, तुझी कालची पैंज मी जिंकले की नाही, जावाई बापूने तुला खाटेवर सांगितलं की नाही पडायला. हे बघ जावाई बापू लई चांगला माणूस आहे ग कले. कला म्हणते, अगं आई तो चांदेकर चांगला माणूस असूच शकत नाही, त्याने मान्य करायच्या आधी किती आडेवेडे घेतले ते दिसलं नाही का तुला, त्यामुळे ना याला जिंकणं वगैरे काही म्हणत नाही हं. आता संगीताताई तिला टपली मारतात आणि म्हणतात, उगाचच वाद घालू नकोस आई, आहे मी तुझी, तू वाद घातला म्हणून वाद वाढला, ते गपगुमान म्हटले होते ना तुला खाली झोपू नको, तू का नाही ऐकलंस त्यांचं, सगळं ऐकलंय मी, काही खोटं बोलते का मी, होय की नाही बोल. आता कला म्हणते, जाऊ दे का आई, ते जरा होतं तसं, पण तू नको ना पडूस आमच्या भांडणामध्ये, मुख्य मुद्दा काय आहे तो मला सतत घालून पाडून बोलत राहतो ते महत्वाचं आहे. आता संगीताताई म्हणतात, उगाचच तू वाद वाढवतेस नेहमी कले, तू मला काय म्हणाली होतीस, मी पैज जिंकलेली आहे त्यामुळे मी सांगेल ते तर तुला करावंच लागणार आहे. आता कला डोळे वाकडे तिकडे करते आणि विचार करते, ही आता माझ्या पुढ्यात काय काय ठेवणार आहे देवासच माहीत. मजा आली आता. पण आता प्रेक्षकांनो, या रोहिणीला काय झटके येतात का काय कोणाच ठाऊक आधेमध्ये, हिला काय गरज आहे बरं रिकामटेकडेपणा करायची, हिला कोणीतरी कामं द्या रे, म्हणजे ही बाई जरा रिकामे उपद्व्याप कमी करेल. आता त्या एसीचं रिमोट हातात घेऊन तिला संगीताताईंची आठवण आली आहे. आणि ती विचार करते, या संगीताला धडा शिकवलाच पाहिजे, कारण संगीताताईला हिच्या रूममध्ये झोपायला सांगितलंय ना आबांनी. ते रोहिणीला आठवतं आणि आता रोहिणी विचार करते, या संगीताला अशी सरळ करते ना आता, हिने माझा रिमोट लपवला होता काय, थांबा आता अशी सरळ करते ना आता त्या संगीताताईची साडी फाडून ठेवली हो घेणं देणं. त्या बिचाऱ्या एक तर आधीच एक एक दोन दोन साड्या घेऊन मिरवतात आणि हिनं राहिली ती साडी फाडून टाकलेली आहे. कैचीने ती साडी फाडते आणि त्या छिद्रातून बडबड करतेस फाटलेल्या, संगीता तुझं जगणं कसं मुश्किल करते ना ते बघच, असा ताप करते ना तुझ्या डोक्याला की तू स्वतःहून तुझी बॅग आणि सगळं उचलून इथून या घराबाहेर पडशीलच बघ, तेव्हाच मला शांती मिळणार आहे. संगीता खरे कुठली. आता त्या संगीता त्याची साडी पण फेकून देते. आता त्या संगीता ते कुठे हिच्या डोक्यावर बसल्यात, काही दाखवतात मालिकेत. तर आता अद्वैत आला एक मस्तपैकी मॉप घेऊन, ते असा खांद्यावर जसा तो गादी घेऊन आला होता ना, अगदी तसंच दाखवलंय. रजनीताई म्हणतात, अगं बाई अद्वैत हे काय आणलंस तू. अद्वैत म्हणतो, अगं काकी तो मॉप आणलाय मी. मॉप म्हणजे फरशी पुसायचा तो दांडा असतो ना प्रेक्षकांनो, तो फरशी पुसायचा तो आणलाय त्याने. आता तो रजनीताईंना सांगतोय, अगं काकी अंजूचं काम फास्ट होईल ना यामुळे. आता रजनीताई म्हणतात, अरे हो बरोबर आहे रे तुझं, साफसफाईला जरा छान मदत होईल नाही का. झालं आता सरोजचं नाक जळालं. सरोज म्हणते, रजनीला पटलं असेल हे सगळं अद्वैत, पण मला काही पटलेलं नाहीये. इतकी वर्षापासून आपण हाताने फडक्याने पुसतो ना फरशी, हे सगळं आणायची काय गरज होती तुला अद्वैत. या गोष्टी आपण घरातही ठेवत नाही, कल्पना आहे ना तुला, कशाला आणलेस हे सगळं. अद्वैत म्हणतो, अगं आई याआधी पण मी मॉप आणला होता, पण हाताने जमीन स्वच्छ होते म्हणून आपण वापरत नव्हतो. पण काय नाही, सध्या ही अशी परिस्थिती आहे ना की घरामध्ये नोकर नाही काही नाही, कामं जरा पटापट झाली पाहिजे ना ग, का थोडं जरा तोपर्यंत हे वापरलं आपण तर बरं होईल. आता सरोज म्हणते, आत्ता लक्षात आलं माझ्या, तू बाहेर कशासाठी गेला होतास, आबा येतात तेवढ्यात तिथे. आता हा अद्वैत म्हणतो, हो आई जरा मॉपच आणायला बाहेर गेलो होतो, घर किती मोठं आहे बघ ना आपलं, साफसफाई करायला किती वेळ जातो. ॲक्च्युली मी तर व्हॅक्यूम क्लीनर घेऊन येणार होतो, त्याने जास्ती सोपं झालं असतं काम. अद्वैत हे सगळं हौशेने सांगतोय बरं का, पण आता कला त्याचा कसा वेगळा अर्थ लावते ते बघत राहा प्रेक्षकांनो. कलाची आई म्हणते, बघ जावई बापू किती चांगले आहेत, किती काळजी करतात ते तुझी. आता कला हसते मनातल्या मनात, त्या म्हणत असतात, अगं लाखात एक माणूस आहे ग तो. आता कला म्हणते, ए आई तू इतका विचार करू नकोस त्याचा, मी तुला सांगते ना त्याच्यासोबत मी 24 तास असते, त्याला पुरता ओळखून मी. अगं त्याचं काम व्हावं ना
म्हणून त्याने हे सगळं केलंय. आता इथे दाखवतोय तो किती चांगला आहे, पण तिकडे रूममध्ये आम्ही असतो ना, तेव्हा दाखवतो तो त्याचे खरे रंग. असं वाटतं ना, एक कानाखाली मारावं याच्या. संगीताताई म्हणतात, तुझ्याच कानाखाली मारावीशी वाटते मला. आता सरोजला काही तो मॉप आलेला सहन झालेला नाहीये. तिला कला सहन होत नाही, तर तो बिचारा मॉपची काय दशा प्रेक्षकांनो. आता ती सरोज म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अद्वैत, का घरात माणसं आलेली तुला. आता पुढे ते काही बोलणार, लगेच आबा म्हणतात, मी सांगितलं होतं आधी, घरामध्ये वाद नकोय सगळ्यांसमोर. विसरलेत का तुम्ही सगळेजण ती वाक्य. सरोज आबांकडे रागाने बघायला लागते. आबा म्हणतात, माझा नियम सगळ्यांनी पाळायलाच हवा. मला आता त्या याची देवसेनाची आठवण झाली प्रेक्षकांनो. ती म्हणते ना, मेरा नियम ही मेरा शासन. असं काहीतरी आबांनी सुनावलंय सरोजला. आता सरोज चुपचाप तिथून चालली जाते. आता मात्र अद्वैत म्हणतो, आबा मी थोडंसं मदत करायचा प्रयत्न करत होतो सगळ्यांना. आबा म्हणतात, ठीक आहे अद्वैत, काही हरकत नाहीये. आता रजनीताई जवळ मॉप दिलाय या अद्वैतने. आता अद्वैत जातो त्याच्या खोलीमध्ये. मग आता या संगीताताई म्हणतात, किती समजूतदार आहे माझा जावई. अगं चुकतो माणूस कधी कधी, म्हणून माणूस वाईट आहे असं होत नसतं कले. आता कला म्हणते, आई तू असं तेच तेच नको बोलू ना, आता मला कसं तरी होतंय ग तुझं सारखं सारखं तेच तेच ऐकून. असो. तर आता पुढे बघतोय आपण पुढच्या सीन मध्ये. आता या कलाला भरपूर कामं पडलेली आहेत. रजनीताई या दोघींच्या मदतीला आल्यात आणि त्या म्हणतात की आपण ना तिघी जणी पटापटा स्वयंपाक करून टाकू आणि मग फराळाचं करूयात. पण आता ही रोहिणी ऐकते या रजनीचं बोलणं आणि विचार करते, ही रजनी डोक्यावर पडली आहे का, ही कशाला यांना मदत करतीये. ही जर मदतीला आली तर कामं लवकर होतील ना. मग आता या संगीताताई म्हणतात, राहू द्या तुम्ही रजनीताई, आम्ही करू पटापटा. रजनीताई म्हणतात, अहो असू द्या की, आपण तिघींनी केलं तर सगळं लवकर लवकर होईल ना. पण आता रोहिणी लगेच मध्ये पडते बरं का या तिघींच्या आणि म्हणते, रजनी अगं दिवाळीची शॉपिंग राहिली आहे ना आपली करायची, आणि आपले सगळ्यांचे गिफ्ट्स राहिलेत घ्यायचे, तू चल ना आमच्या सोबत. रजनीताई म्हणतात, अहो मी कधी आले आतापर्यंत तुमच्या सोबत दिवाळीची शॉपिंगला, तुम्हाला कुठे माझ्या कपड्यांचा चॉईस वगैरे आवडतो. नाही म्हणजे वहिनी साहेब जातात ना तुमच्या सोबत दरवेळेला. मग आता ही रोहिणी म्हणते, हो तसं तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझा चॉईस जरा मिडल क्लास आहे, पण तू आल्यावर मदत होईल ना आम्हाला. आणि अगं तू नसली ना तर मी बोर होईल ग. सरोज वहिनी जरा फिरत नाही ना, तर तू आलीस तर कसं सगळं इंटरेस्टिंग वाटेल मला. चल 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 आपण जाऊया, या दोघी करतील का सगळं. आता मुद्दाम त्या रजनीताईंना घेऊन गेली आहे रोहिणी बरोबर. आता हे सगळं संगीताताईंच्या लक्षात आलंय. न समजण्या इतक्या त्या काही वेड्या नाहीयेत. आता कला म्हणते, आई तू न आता जेवायची तयारी करायला घे, मी ती फराळाची तयारी करते, खोबरं वगैरे सगळं कापून ठेवते, आपण आपल्या दोघीच आहोत. आता तू आता लाडूसाठी जरा डाळीचं पीठ भाजून घेशील का. आता त्या डाळीचं पीठ वगैरे भाजतात. अगदी कलाच्या बरोबरीने त्यांनी कामं केलेत, पण कला मात्र प्रचंड थकली आहे बरं का प्रेक्षकांनो. कलाला जरा अंगमेहनतीची कामं जास्ती होते ना. तर आता बघा आता अद्वैत आलाय कलाला आवाज द्यायला. झालं का तुझं, त्याला डिझाईनचं काम पूर्ण करून घ्यायचंय कलाकडनं, त्यामुळे तो तिला सारखा आवाज देत असतो अधूनमधून. कला म्हणते, थोडं राहिलंय माझं चांदेकर, थांब थोडं. आता तो निघून जातो. मग या कलाच्या आई म्हणतात, अगं जा ना जावई बापू बोलवत आहेत तर. कला म्हणते, आई तुझ्या एकटीवर मी कामं टाकणार नाहीये, सगळी कामं झाल्याशिवाय मी वर जाणार नाहीये, मी आहे इथे मदतीला, थांबू देत चांदेकरला थोड्या वेळ. आता या दोघी मायलेकींनी दिवाळीचा फराळ पण केलाय, स्वयंपाक पण केलाय. आता हळूहळू अद्वैत मध्ये मध्ये येत असतो आणि पुन्हा पुन्हा विचारत असतो तिला, झालं का तुझं, झालं का तुझं. ऑफिसमधलं काम आणि घरचं काम सगळी कामं करता करता दमछाक झाली आहे बिचाऱ्या कलाची. मजा दाखवली आहे त्यांनी आज जरा. आता अद्वैत पुन्हा एकदा आलाय खाली, तिची साफसफाई सुरू असते, मध्ये फराळ सुरू असतो, अशा बऱ्याच चक्रा मारतो तो आणि वैतागून जातो आणि विचार करतो, अरे काय चाललंय हिचं, ही डिझाईन्स बनवणार की नाही आज. कलाच्या आईने फराळ मात्र खमंग बनवलाय. आता आपले फराळाचे संपत आलंय आणि आता यांनी आत्ताशी स्वयंपाक पाणी आणि फराळाला सुरुवात केली आहे. फारच लेट लेट दाखवलंय त्यांनी LPचे भाग. असो. तर आता अद्वैत रात्र झाली आहे आणि आता कुर्ता बिडता बदलून बसलेला आहे तो आणि खूप वेळपासून तो कलाची वाट बघत असतो आणि वैतागत असतो. इकडे कलाच्या आईनी फायनली सगळी कामं झाल्यावर कलाला छान गरमागरम चहा करून दिलाय, जो कलाने पिलाय आणि तिला असं थोडंसं फ्रेश झाल्यासारखं वाटतंय खरं. पण कला आता प्रचंड दमलेली असते. अद्वैत सारखी घड्याळ बघत असतो. आता ती रूममध्ये येते तेव्हा अद्वैत खूप चिडतो तिच्यावर आणि म्हणतो, काय आहे हे, इतका वेळ लावतात का कामाला, आणि ही काय पद्धत आहे, किती वेळ कामं करत बसली होतीस तू.
आता तुला कळत नाही का डिझाईनचे कामं करायचे तुला सोपं वाटतंय का ते काम? तुझ्याकडे काय जादूची छडी आहे का की फिरवली की डिझाईनचे काम झाले? आता कला थकलेली असते, ती म्हणते नको ना रे, किती बोलतोयस तू चांदेकर. आता अद्वैत म्हणतो हे काय खाऊचं काम नाहीये, डिझाईनचं सगळं डिस्कस करावं लागणार आहे आपल्याला, सगळे त्याचे डिझाईन्स पाठवायचे, क्लिअरिटी करायची. काय तू एवढं हलक्यात नको घेऊ जा, मी काय बोलतोय तुझ्याशी खरे. लवकर बघ ते माझ्याकडे बघ, तू पेन घे आणि ओव्हर स्मार्टपणा बंद कर तुझा. माझ्याकडे बघतेस का तू? आता कला म्हणते अरे बाबा थांब ना जरा, बोलायचं थांब ना, आले ना मी, देते मी तुला डिझाईन, तू जरा कमी बोल ना, पाय पण दुखतायत माझे, डोकं दुखतंय, थांब जरा. अद्वैत म्हणतो ठीक आहे, हे सगळं ब्रीफ आहे, मी तुला मेल करतोय, पटापट सुरुवात कर चल. आता कला अशी झोपेची डोळे करते आणि आता हळूच कपाट उघडते, सगळं करते. साहजिक आहे म्हणा, आता तिला एवढं टेन्शन म्हणजे थकली आहे ती कामामुळे. आता अद्वैत म्हणतो किती हळूहळू करतेस, चल लवकर लवकर कर, निवांतपणा करू नकोस. आता अद्वैतने कलाला सगळी कामं सोपवली आहे. कला त्या डिझाईन्स घेऊन तिथे बसली आहे. आता तिला मात्र जांभळ्या यायला लागतात आणि अद्वैत तिच्याकडे सारखा लक्ष देत असतो. पण आता अद्वैतची जेव्हा नजर चुकते तेव्हा कला एक डुलकी घ्यायला लागते. आता तिचा डोळा लागतोच, किती नाही नाही म्हणलं तरी प्रेक्षकांनो, मला पण असंच होतं. खूप बडबड करून करून एवढी थकून जाते मी कधी कधी की माझा पण असा कधी कधी रिव्ह्यू देता देता डोळा लागतो. तुमचं पण होतं का हो असं जास्ती दमल्यावर? मला कमेंट करून नक्की सांगा. आता कलाची बिचारीची काहीशी अशीच अवस्था झाली आहे. आता ती झोपून जाते आणि अद्वैतचं लक्ष गेलंय तिच्याकडे. तो लांबूनच आवाज देतो, ऐ खरे ऐ झोपू नकोस. टाळ्या पण वाजवत होतो, पण आता हिला काही जाग येईना. शेवटी अद्वैत तिला तिथे जाऊन उठवतो जागेवर जाऊन आणि म्हणतो ए अगं ए खरे, अगं झोपू नको, तू मला वचन दिलंयस ना, कमिट केलंयस ना, तू डिझाईन करणार आहेस पूर्ण, प्लीज उठ खरे उठ. आता ती उठते आणि म्हणते ए बाबा ए चांदेकर, अरे 2 मिनिटं झोपू दे ना रे, अरे किती कामं पडली होती घरामध्ये, अरे नौकर सुद्धा नव्हते रे मदतीला, अरे प्लीज प्लीज 2च मिनिटं झोपते ना मी. अद्वैत म्हणतो काय नौकर नव्हते कामाला म्हणजे, कुठे गेलेत सगळेजण? कला म्हणते मला नाही माहिती रे कुठे गेलेत, कुठेतरी गेलेत सगळेजण बॅगा घेऊन. आता मला एवढं माहिती आहे की मला सगळी कामं पडली आहेत आणि ती करायची आणि हे पण करायचं आहे. ऐक ना जरा, मी डिझाईन्स वगैरे मी उद्या बघते, मी झोपते आता, मला नाही सुधरते रे चांदेकर, जाऊ दे रे बाबा. आता तो बिचारा टेन्शनमध्ये आलाय. आता ही कला चादर घेते आणि अंथरुणावर पडते चक्क. आता मला असं वाटतंय कलाला ही जरा झोप काही सुधरत नाहीये, त्यामुळे ती पटकन अंथरुणावर पडते. अद्वैत म्हणतो ए ए खरे असं नाही करू शकत तू मला कमिट केलंय, अगं तू झोपतेस काय खरे, तू डिझाईन्स पूर्ण करून देणार आहेस. पण आता कला त्या डिझाईन्स पूर्ण न करता झोपून गेली आहे, तिचा डोळा पण लागलाय. आता अद्वैत विचार करतो अरे ही अशी कशी, ही डिरेक्टली झोपून पण गेली, आता मी काय करू. आता याला आलं टेन्शन, डिझाईन्स कशा पूर्ण होणार, कला मस्त झोपून गेली आहे गाढ. आता अद्वैत विचार करतोय पण घरातले सगळे नोकर कुठे गेले असतील आणि हिच्यावर का काम आलंय सगळं, काय झालं. तो पुन्हा पुन्हा कलाला उठवायचा प्रयत्न करतो, उठ ना घरे, अगं प्लीज उठ ना. पण ही कसली उठतीये, आता ही गेली झोपी. आता अद्वैत टेन्शनमध्ये आलाय आणि विचार करतोय काय करू आता, कशी डिझाईन्स पूर्ण होणार, करावं तर लागणारच आहे. आणि आता अद्वैतच्या डोक्यामध्ये एक आयडियाची कल्पना आली आहे. आता ती काय आली आहे ना ते बघत राहा पुढे. आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी, कलाची छान झोप झालेली आहे, कला फ्रेश झालेली दिसते खरी सकाळी. आता या रजनीताईंची साडी खूप सुंदर आहे नाही प्रेक्षकांना, मला कलरचं कॉम्बिनेशनच फार आवडलंय. रजनीताई कलाला कॉफी देत म्हणतात कला तू कॉफी घे, मी बाकीच्यांना देऊन येते हां. आता त्या कॉफी देण्यासाठी सगळ्यांपुढे गेल्यात, आता प्रत्येकाला कॉफी देत आहेत. आता या संगीताताई आल्यात उठून. आता ही ती कला म्हणते आई तू उठलीस आणि आंघोळ पण झाली का तुझी, बरं झालं, पण तुला आज वेळ का लागला. मग आता या संगीताताई म्हणतात अगं मला त्या रोहिणी त्यांच्या मनासारखं करावं लागतं, ते जाऊ दे माझं सोड सगळं, पण तू मला सांग जावई बापू कुठे आहेत. कला म्हणते मला नाही माहिती, गेला असेल कुठे सकाळी सकाळी. आता या म्हणतात अगं असं कसं ग, तुला काही कळतं का नाही कले, नवरा आहे तुझा, कुठे जातो काय जातो, नवऱ्यावर बारीक ध्यान ठेवायला पाहिजे पोरी, कठीण आहे बाबा तुझं. कला म्हणते आई तू पण ना आता सकाळी सकाळी सुरू नको करूस हां. आता अद्वैत त्या म्हणजे सगळ्या सर्वंटला घेऊन आलाय, अंजूला आणि रॉकेटला घेऊन आलाय तो. पण आता रजनीताई त्याला बघतात आणि म्हणतात अद्वैत सकाळी सकाळी कुठे गेला होतास रे. आबा या रॉकेटला आणि अद्वैतला बघून खुश झालेत आणि आबांच्या लक्षात आलंय काय मॅटर आहे. वयस्कर माणसांना तेव्हाच कळतं काय भानगड असते ते. आता ही सरोज बघतच राहते आणि म्हणते काय रे अद्वैत, ही काय भानगड आहे, या दोघांना कशाला घेऊन आलायस तू.
अद्वैत म्हणतो, आई या दोघांना मुद्दाम आणलाय कामाचा भार जरा कमी व्हावा ना म्हणून. म्हणजे काय, अद्वैतने सरोजचा प्लॅन फ्लॉप केलाय. आता अद्वैत म्हणतो, दिवाळी आहे आई, घरातली कामं आहेत, घरातलं डेकोरेशन, साफसफाई, जेवण, फराळ, किती सारी कामं आहेत. आता या सगळ्यांमुळे तुम्हाला त्रास होईल ना. मी अंजूला रिक्वेस्ट करून घेऊन आलोय आणि रॉकेटला तर तुम्ही सगळेजण ओळखताच. आता रॉकेट सगळ्यांकडे बघून स्माईल करतोय. आता कलाला तर बाई नवलच वाटलंय. आता हा अद्वैत म्हणतो, रॉकेटला मी आजपासनं आपल्या घरामध्ये म्हणजे अपॉइंट केलंय मंथली सॅलरीवर. रॉकेटला सुद्धा काम मिळालं बिचाऱ्याला. आता अद्वैत म्हणतो, म्हणजे मुळात रॉकेट असो किंवा अंजू, एकावरती घराचा कामाचा लोड यायला नको ना. सगळ्यांनी मिळून कामं करायला हवेत. आता या बिचाऱ्या त्या लक्ष्मण दादाचं काम गेलं वाटतं रॉकेटमुळे. असो, आता कला धावतच येते रॉकेटकडे आणि म्हणते, रॉकेट तू कसं काय आलास, तू इथे काम करणार आहेस ना. रॉकेट म्हणतो, अगं कलाताई मी आलो ना, आता दाजी घेऊन आलेत मला. तू आता मस्त महाराणीसारखं बसायचं आणि म्हणायचं, राकेट हे कर, राकेट ते कर. आता तुझी मजा आहे हा मी आल्यामुळे. आता रोहिणी आणि सरोजचं तोंड पाहण्यासारखं झालंय हा प्रेक्षकांनो. आता ही कला म्हणते, रॉकेट मला माहिती आहे तू छान काम करणार आहेस. हे बघ ही अंजू आहे हा, अंजू पण खूप छान काम करते. तुमच्या दोघांना इथे बघून खूप बरं वाटतंय मला. आता छान काम करा हा दोघे जण. छानच वाटतं प्रेक्षकांना. आपल्या मदतीला जर कोणी आलं तर असं वाटतं देव भेटला आपल्याला. कलाला असंच वाटतंय. आता कला म्हणते, अरे रॉकेट मी दिवाळीला ना मावळे करायचे ठरवलेत बरं का. आता हा रॉकेट म्हणतो, मी आलोय ना मावळा तुझ्यासाठी, तू फक्त ऑर्डर द्यायची आणि मी सगळी पटापट कामं करणार बघ. कला म्हणते, हो रॉकेट तुला सगळी कामं सांगते, चल मी तुला पाणी आणते हां, चहा घेतोस का आधी. आता कला खूप मस्त आनंदाने उड्या मारत स्वयंपाकघरात गेली आहे आणि या संगीताताई सुद्धा. रजनीताईंना पण चांगलं वाटतंय हा. आता बघा प्रेक्षकांना पुढे काय काय सरोजचा संताप झालाय. सरोज आता अद्वैतला म्हणते, तुला कोणी सांगितलं होतं रे अद्वैत घरच्या कामामध्ये लुडबुड करायला. घरातली सगळी कामं प्रत्येकाला नेमून दिलेली असतात, तुला माहिती आहे ना. त्यात तुला डोकं घालायची काय गरज होती रे. सरोज खूप संताप करते अद्वैतवर. पण आता अद्वैत मनात विचार करतो, नाही काही झालं तरी आईचा राग मी नंतर शांत करू शकतो. पण सध्या मला मिसेस खरेंचा एक पॉईंट माझ्या पारड्यात पाडलाच पाहिजे. म्हणजे याला कलाच्या आईला इम्प्रेस करायचंय काही झालं तरी. आणि कलाची आई इम्प्रेस होतीये, त्यामुळे याला 100 पैकी 100 मार्क मिळणार. प्रेक्षकांनो मजा आली आजचा भाग बघायला. तर आता हा सगळ्यांसमोर सांगतो, मी हे सगळं खरेसाठी केलंय. आता हे ऐकल्यानंतर कलाच्या तर पायाखालचीच जमीन सरकली आहे. कला तिकडे जाऊन अशी ऐकायचा प्रयत्न करते. आता या संगीताताई म्हणतात, बघ कले, जावई बापू किती विचार करतात तुझा. तुला जास्तीचे कामं पडू नये म्हणून या लोकांना घेऊन आलेत. लाखात एक आहे ग बाई माणूस हा, माझा जावई नंबर 1. आता ही कला म्हणते, आई नको जावई पुराण चालू करू. तो कसा आहे ना हे मला माहिती आहे, 1 नंबरचा स्वार्थी येतो, त्याचा स्वार्थ आहे म्हणून केलंय त्याने हे सगळं. अगं तो सगळं हे करायला 1 नंबर आहे बरं का जावई बापू तुझा. मग आता या कलाच्या आई म्हणतात, कला तुझ्या डोळ्यात धूळ गेली आहे का ग, तुला का दिसत नाही का कसं आहे काय आहे सगळं जग. आता कला म्हणते, अगं आई तुला काय माहिती ग, मी आज नाही ओळखत त्याला. काल मी दमून भागून झोपले ना, डिझाईनचं काम पूर्ण नाही केलं म्हणून त्याने आज या सगळ्यांना बोलवलंय. तुला माहिती नाही तो कसा आहे ते. आता या संगीताताई म्हणतात, कले तू न खरं डोक्यावर पडलेली आहे. तू काही म्हण मला, तू आधी अशी नव्हती, आता का डोक्यावर पडली आहे का तू. काही बोलू नको तू मला, जावाई कसा आहे आणि काय आहे काही सांगू नको. तू अशी नव्हती ग कले आधी. अगं भला माणूस आहे ग जावाई माझा, त्याला त्रास देऊ नको, तुला त्रास होईल. आता ही कला म्हणते, तुझा जावई भला माणूस. अगं तो माणूसच नाहीये, तो सैताने. तुला काय माहिती, तुला वाटत राहतं की तुझीच मुलगी चुकीची आहे. काही झालं तरी तुला वाटतं जावईच चांगला आहे. तुला काही समजत नाही आई. आता तिची आई म्हणते, कले तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये, पालथ्या घड्यावर पाणी आहे, पाहते काय डोळे वटारून काम. आजचा भाग तुम्हाला आवडला ना प्रेक्षकांनो, मग नक्की लाईक करायला आणि ज्यांनी अजूनही नसेल चॅनल सबस्क्राईब केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करावं. तेवढंच मला जरा ॲप्रिसिएशन मिळेल तुमच्याकडनं. तर आता इकडे ही सरोज चिडते अद्वैतवर आणि म्हणते, तोंड काय वर करून बोलतोच रे मला हे सगळं, जा मला तुझ्याशी बोलायचंच नाही आता. असं म्हणून ही सरोज तान सान करून तिथून निघून चालली जाते. आणि आता मात्र कला आणि सगळेच जण अद्वैतकडे बघतच राहतात आणि अद्वैत बिचारा तिथे उभा आहे. पण आबा मात्र अद्वैतकडे बघून स्माईल करतात प्रेक्षकांनो, की अद्वैतला हे सगळं जमलं गड्या.
आणि आता प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागामध्ये अजून मजा येणार आहे तुम्हाला बघायला. आता अद्वैतला कला म्हणते करतीये, सगळं काम करतीये. आता अद्वैत म्हणतो, "न गं, कामं करायच्या आधी नवऱ्याची सेवा करायची असते, माहितीये की नाही तुला?" आता हा संगीताताई असण्याचा डबल फायदा घेतोय प्रेक्षकांनो. याने मुद्दाम त्या कलाला सेवेला लावलंय स्वतःच्या. आता कला म्हणते, "तुझी काय सेवा करायची आहे मी?" संगीताताई म्हणत असतात, "जा, जावई बापूंची सेवा कर जरा." पण आता कला म्हणते, "मी नाही सेवा वगैरे करणार." आता अद्वैतचा पाय मुचकतो आणि तो म्हणतो, "चल माझ्या पायाला तेल लावून दे." आता कला त्याच्या पायाची हाडं मोडत असते लिटरली. अद्वैत म्हणतो, "नीट कर मालिश, नाहीतर तुझ्या आईला सांगेल." आणि आता कला त्याला पायाला तेल लावून देत असते आणि विचार करत असते, हा काय राजा महाराजांसारखी सेवा करून घेतोय माझ्याकडनं. तर असा होता आजचा भाग प्रेक्षकांनो. आता ह्या अद्वैत आणि कलाच्या चकल्या पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आता बघत राहा लक्ष्मीच्या पावलांनी. आणि आजचा भाग आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका हं. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद.